दशावतार संपलाय आणि आता भैरवी सुरू झाली आहे. जस्ट दशावतार बघून बाहेर आलो आहे आणि लिटरली ह्याच्यातनं 2 मेसेजेस मला खूप छान शिकायला मिळाले. ऑफकोर्स मूवी तर बापच आहे, बट माणसाला कुठे थांबलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आपल्या कोकणात पण असे अनेक प्रसंग ॲक्च्युअल होत आहेत. मायनिंग्समध्ये निसर्गाला आपण त्रास करतो. आणि सेकंडली दिलीप प्रभावळकर सरांना सेल्यूट आहे. ॲट द एज ऑफ 81 इतकं जबरदस्त काम केलं आहे. त्यांच्याकडनं मला हे शिकायला मिळालं, वय किती हो, तुम्ही तुमचं 100% दिलं पाहिजे. सगळ्या कलाकारांना हा चित्रपट खूप जास्त रिलेट करेल, कारण रंगभूमी कधी सोडायची आणि कशी सोडायची, कारण रंगदेवतेची इतके वर्ष पूजा केलेली असते, ती कशी थांबवायची हा खरंच मोठा प्रश्न असतो. आणि दिग्दर्शन खूप उत्तम आहे. म्हणजे काही काही शॉर्ट्समध्ये खरंच अंगावरती काटा येतो, डोळ्यातनं पाणी येतं. आणि मी तर म्हणते ना की चित्रपट बघताना ज्या भावना तुम्हाला येत आहेत ना त्या खरंच येऊन द्या, कारण कलाकार हा कुठे रेस्ट्रिक्टेड नसतो, तो असा पाण्यासारखा वाहत असतो. आणि दिलीप प्रभावळकर सरांना सॅल्यूट आहे, म्हणजे साष्टांग नमस्कार, की वयाच्या 81व्या वर्षी इतक्या भारी भूमिका केलेल्या आहेत की खरंच शब्द नाही आहेत बोलायला. तुम्हाला खरंच या चित्रपटात विषय जो मांडला आहे त्याची ग्रॅव्हिटी समजून घ्यायची असेल तर तुमच्या परिवारासोबत हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा. आम्ही परत बघणार आहोत.